बाबा 1 महिना झाला आम्ही शिरूर जवळ दशक्रिया विधीच्या निमित्ताने गेलो होतो. एका वडिलांची दशक्रिया विधी होती. आज वर्ष श्राद्ध तुम्ही घातलं ना बाबा, त्या बापाची भूमिका तरी काय या शब्दातून तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त झालेली तुम्हाला दिसल. सत्य परिस्थिती आहे. एका वडिलांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आम्ही गेलो. दशक्रिया विधी चालू होणार इतक्यात एका दादाने त्या ठिकाणी आमच्या जवळ येऊन सांगावं म्हणे, महाराज तुम्ही ज्या वडिलांची दशक्रिया विधी करताना त्या बापानं लई काबाड कष्ट केले. तो म्हटलं काय केलं दादा असं? म्हणे महाराज आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांच्या परिवाराला वाढवलं आणि मोठं केलं. काय केलं म्हणलं असं? 1 मुलगा आणि 1 मुलगी त्यांना. 1 मुलगा आणि 1 मुलगी महाराज त्यांना. हो म्हटलं मग मुलगा मुंबई सारख्या ठिकाणी कामाला गेला आणि मुलगी म्हणे महाराज काही दिवसांनी मुलगी जन्माला आली. पण काय दुर्भाग्य, मुलगी जन्माला आली आणि त्या बापाचं त्या ठिकाणी त्या आईचं जाणं झालं कॅन्सर सारखा आजार. त्या बापानं शेवटच्या श्वासापर्यंत त्या मुलीला सांभाळलं. आज या घरातही 4 मुली आहेत. ऐका मुली हो, आज आता तायांना एकच सांगणं आहे, जगाच्या पाठीवर त्या बापाची भूमिका काय आज या शब्दावरून तुम्हाला कळत. आईला कॅन्सर सारखा आजार आहे, आई निघून गेली महाराज. पण त्या बापानं काही दिवस लोटले आणि मग त्या बापाला कळालं का मुलगी वेडी जन्माला आली, मतिमंद जन्माला आली. पण टाकून नाही दिलं महाराज. दुसऱ्याच्या बांधावर जात होता आणि काबाड कष्ट करत होता. नवे वयाच्या 85 वर्षापर्यंत त्या बापानं स्वतःच्या हाताने भाकरी करून त्या पुरीला खाऊ घातल्या. पण टाकून नाही दिलं, दुसरं लग्न नाही केलं आणि त्या वडिलांची तुम्ही दशक्रिया विधी करताय. ऐकलं माझे डोळे भरून आले. दशक्रिया विधी चालू झाला बाबा आणि दशक्रिया विधी चालू झाल्याच्या नंतर एकूणता 1 मुलगा पिंडदान विधीच्या निमित्तानं उभा राहिला आणि हात जोडले सांगितलं, बाबा शिवाना आता कोणाकरिता थांबलात? तरी तो बाप पिंडाला स्पर्श करत नव्हता. त्या बापाचं प्रेम आहे. 15 मिनिटं झालं लोक बसून आहेत पण बाप पिंडाला स्पर्श करत नव्हता. त्या बापाचं प्रेम सांगायला सगळं आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार उभा आहे. बाजूलाच कावळा आहे पण कावळा पिंडाला स्पर्श करत नव्हता. लोक बसून आहेत. तर त्या पोरानं बोलायला सुरुवात केली, बाबा तुम्हाला वाटत होतं ना गाड्या असावा, बंगला असावा, पैसा असावा, सत्ता असावी, संपत्ती असावी. आता सर्व मिळालंय, मिळवण्याकरिता काहीच राहिलं नाही बाबा. आता शिवाना कोणाकरिता थांबलात? बाप पिंडाला स्पर्श करत नव्हता. तेवढ्यात बाबा एका माता भगिनींमधून एक माऊली उठून उभी राहिली आणि त्या माऊलीने मोठ्याने आवाज दिला म्हणे, ए पोरा, अरे तू दर्शनाला आलाय पण तुझी बहीण दिसत नाही, ती कुठं गेली? मग त्या भावाच्या लक्षात आलं माझी बहीण नाही आली. एवढ्या माणसातून तो पाहण्याकरिता निघाला. लोक त्याच्याकडे पाहत होते. प्रवचन चालू होतं. मागच्या कोपऱ्यामध्ये ती बहीण बसलेली एका माऊलीच्या हाताला धरून आली होती. विस्कटलेले केस आहे, अंगावरती फाटलेली कपडे. जोपर्यंत बाप होता तोपर्यंत स्वतःच्या हाताने भाकरी करून नव्हे तर स्वतःच्या हाताने आंघोळ करून घातली. विडी पोरगी म्हणून स्वतःच्या हाताने घास भरवत होता तो बाप. बाप गेला तर कुणी 10 दिवस त्याला आंघोळ नाही घातली त्या ताईला. भाऊ जवळ गेला, हाताला धरलं, एवढ्या माणसातून आपल्या बहिणीला घेऊन आला. वडिलाच्या पिंडाला प्रदक्षिणा मारली, हात जोडून उभा राहिला. आणि हात जोडून उभा राहिल्याबरोबर वडिलाच्या पिंडाजवळ जाऊन सांगत होता, बाबा शिवाना आता कोणाकरिता थांबलात? अर्धा तास झालं लोक बसून आहेत पण कावळा पिंडाला स्पर्श करत नव्हता. त्या बापाचं प्रेम आहे का? लोक बसून आहेत. त्या पोराच्या लक्षात आलं. त्या पोराच्या लक्षात आलं होतं तोपर्यंत आपण माघारी वळून पाहिलं नाही. मुंबईला गेलो, आई निघून गेली, कॅन्सर सारखा आजार आहे, आई निघून गेली. परंतु बाबानं दुसरं लग्न नाही केलं. ताई वेडी जन्माला आली होती पण शेवटच्या श्वासापर्यंत ताईचा सांभाळ केला. टाकून नाही दिलं ताईला. लक्षात आलं त्या पोराच्या. वडिलाच्या पिंडाजवळ गेला आणि बापाला वडिलाच्या पिंडाजवळ हात जाऊन जोडले.
आणि सांगितलं, बाबा तुम्ही ताईचा सांभाळ केला, तुम्ही तुमच्या हाताने आंघोळ केली, तिला आंघोळ घातली, तिचे केस विंचरले नवे नवे, तर बाबा वयाच्या 85 वर्षापर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने भाकरी करून ताईला खाऊ घातल्या, टाकून नाही दिलं ना. तुम्ही गेलेत आता. बाबा मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, बाबा जसा तुम्ही सांभाळ केला ना तसा शेवटच्या श्वासापर्यंत मी ताईचा सांभाळ करील, टाकून नाही देणार. आता शिवा. पण बाप पिंडाला शिवत नव्हता. बाबा लोक बसून आहेत, पण ज्यावेळेला मुखातून वाक्य निघालं त्यावेळेला त्या पोरानं धाय मुकळून रडायला सुरुवात केली. बाबा शिवा ना आता, कोणाकरिता थांबलात? बाप शिवत नव्हता. बाबा तेवढ्यात त्या ताईनं आपला भाऊ रडताना पहिल्या वडिलाच्या पिंडाजवळ जवळ गेली. जगाच्या पाठीवर भावा बहिणीचं प्रेम आज या घरातला बाप निघून गेल्याच्या नंतर कळलं. ऐका, चारही मुली इथं बसलेले आहेत. ताईंनो, जोपर्यंत तुमचा बाप होता तोपर्यंत 4 वेळा तुम्हाला फोन येत होता, ताई अजून कशी नाही आली ग, दिवाळीचा सण आहे, आता येणार नाही यातला भाग नाही, पण ते प्रेम बापाचं आहे. या दरवाजापर्यंत आली आणि या उंबरट्यात जर पाऊल टाकला तर किती लाखाच्या गाडीतून माझी पोरगी आली. बापाला घेणं नाही, किती कोट्यावधीची प्रॉपर्टी माझ्या पोरीकडे, ही बापाला घेणं नाही. पण ज्या घरात राहते ना त्या घरात 2 घास आनंदाने माझी पोरगी खाती का नाही, हे खूप महत्वाचं आहे. हे बापाचं प्रेम आहे. घरामध्ये आलेली ताई 4 दिवस आनंदाने संसार करील, पण 4 दिवस आनंदाने दिवाळीचा सण त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर 4 दिवस दिवाळीचा सण झाल्याच्या नंतर 5व्या दिवशी ताईच्या मुखातलं वाक्य असते, बाबा आता मला गेलं पाहिजे ना, आता किती दिवस राहू मी. या 4ही तायांचं त्या ठिकाणी एक वाक्य असत, आता गेलं पाहिजे बाबा मला. मळलेलं धोतर होतं तुमच्या बापाचं, फाटलेला सदरा होता दादा तुमच्या बापाचा, इथून फाट्यापर्यंत सोडवण्याकरिता गेला असेल तुमचा बाप. अरे सगळ्यांची दिवाळी त्याने आनंदाने साजरी केली असेल, पण आपल्या जुन्याच कपड्यावरती आपली दिवाळी साजरा करणारा तो बाप आहे. रस्त्यापर्यंत चालत गेला असेल तुमचा बाप, आणि एसटी आल्याच्या नंतर 100 रुपयाची फाटकी नोट आपल्या ताईच्या हातावर दिली असेल त्यानं, तर ताईचं एकच वाक्य असेल, बाबा अहो आता एवढं बंगला मिळालाय, गाड्या मिळाली, सर्व मिळाले, चांगल्या घरात तुम्ही दिले, हे 100 रुपये कशाकरिता देता हो. तर त्या बापाचं एकच वाक्य असते, ताई तुझ्याकडे सर्व असेल आता, पण या बापाला नाही म्हणू नको. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत 500 सोडून 1000ची साडी तुझ्यासाठी घेतली, पण या बापाला नाही म्हणू नको ताई. आता जाताना एवढे 100 रुपये घेऊन जा, आणि 50 रुपयाच्या तुझ्या हाताला बांगड्या भर, आणि 50 रुपयाचं तुझ्या पोरांना खायला घेऊन जा. याचं नाव बाप आहे. म्हणून म्हटलं जातं जगी ऐसा बाप व्हावा. गेला तुमचा बाप निघून. ज्या दिवशी बाप निघून गेला ना त्या दिवशी 40, 45, 60 वर्षाचा एखादा बाबा जवळ आला असेल, म्हटलं असेल, ए पुरी कशाला रडती, मी तुझ्या बापासारखा आहे. बाबा बापासारखा आहे पण बाप नाही. घरातली आई निघून गेल्यानंतर एखादी माऊली जवळ येईल, ए पोरा मी तुझ्या आई सारखी आहे, कशाला रडतो रे, आई सारखी आहे पण आईचं प्रेम नाही. पण एकच वाक्य तुम्हाला या 4ही तायांना सांगून जाईल, तायांनो गेला तुमचा बाप, पण जगाच्या पाठीवर बापा एवढं प्रेम करणारा फक्त आपला भाऊ आहे. आणि माझ्या दादांना सुद्धा एकच सांगणं आहे, जीवनातून आई नावाचा शब्द जर निघून गेला तर आई एवढी प्रेम करणारी फक्त आपली बहीण आहे. त्या बहिणीला कळू द्या, या रस्त्याने माझ्या दादाचा ऍक्सिडेंट झालाय आणि आळ्या फाट्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नेलेले. दुसऱ्याच्या बांधावर काबाड कष्ट करणारी जरी बहीण असली ना, आहे त्या कपड्यांशी डॉक्टर समोर जातील, गळ्यातलं मंगळसूत्र ठेवतील, सांगते दादा ऐका ना डॉक्टर साहेब, मंगळसूत्र गेलं तरी चालेल पण माझा भाऊ जिवंत झाला पाहिजे आणि माझा भाऊ चांगला झाला पाहिजे. अजूनही लागल तितके पैसे देते, पण माझ्या भावाला धक्का लागता कामा नये. आपल्या बापानंतर ना आपल्या आईनंतर सर्वात जास्त प्रेम करणारे आपले भाऊ बहीण आहे. पण हे नाती टिकवा. 1-2 गुंठ्यासाठी आपल्या भावा बहिणीची नाती तोडू नका बाबा. काय प्रेम आहे त्या बहिणी.
बहिणीचं. वेडी असणारी बहीण होती, पण भाऊ रडताना पाहिला, खाली बसली आणि भावाच्या खांद्यावर हात टेकवला. बोलता येत नव्हतं, भाऊ रडतोय असं पाहिल्यानंतर भावाच्या हाताला धरलं, उठून उभं केलं आणि भावाला मिठी मारली. त्या बहिणीनं रडायला सुरुवात केली. बोलता नव्हतं येत त्या बहिणीला. ज्यावेळेला बहिणीनं भावाला मिठी मारली आणि भावानं बहिणीला मिठी मारली ना, धाय मोकळून रडायला सुरुवात केली आई. आणि भाऊ बहीण रडणारे वडिलाच्या पिंडाजवळ खाली बसले. आणि वडिलाच्या पिंडाजवळ खाली बसल्याच्या नंतर भावाच्या मुखातून एक वाक्य निघालं, ताई बाबानं सांभाळलं तुला, मी नाही पाहिलं, पण आता बाबा गेलेत ना, शेवटच्या श्वासापर्यंत मी सांभाळील, आता टाकून नाही देणार तुला. तेवढ्यात एक कावळा आला आणि पिंडाला स्पर्श केला. बाबा कडाडून लोकांनी टाळ्या वाजवल्या. माझं वाक्य खूप महत्वाचं आहे ऐका. पिंडाला कावळा शिवल्याबरोबर लोकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या, पण पिंडाला कावळा शिवला म्हणून नाही टाळ्या वाजवल्या. अरे जोपर्यंत होता तोपर्यंत आपल्या मुलीकरिता जगला. 10 दिवस झालं निघून गेला, पण माझ्या मुलीचा कोण सांभाळ करील याच्याकरिता थांबला होता. त्याचं नाव बाप आहे. म्हणून म्हटलं जातं, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा. आणि पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो तयाची ध्याने. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव बाय बाप. काय त्या बापाची भूमिका आहे. 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. एकच उदाहरण सांगून मी सेवेला निरोप देतो ऐका.